महाविद्यालय वाशिममध्ये आज उपस्थित सर्व महाराष्ट्र पोलीस RTO विभाग, यशलोक वेलफेअर फाउंडेशन तसेच नीरज व्यास सर इन ऑर्बिट मॉलमध्ये सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, विद्यार्थी या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सद्यस्थितीमध्ये वारंवार होणारे जे अपघात आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना आपले जीव गमावावे लागतात. बऱ्याच जणांना आयुष्यभरासाठी अनेक व्याधी, अनेक दुखापतींना सामोरे जावे लागते. काही कारणास्तव आपण जरी अपघात टाळू शकलो नाही तरी त्यापासून होणारे नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो. आणि याच कल्पनेतून आज इथे हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम RTO तर्फे आयोजित करण्यात आला. त्यामध्ये इन ऑर्बिट मॉलमधून धीरज व्यास सर आहेत, यशलोक फाउंडेशन आहे, या सर्वांचे देखील योगदान इथे लागत आहे. तर महाविद्यालयाच्या तर्फे मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रे RTO विभागाकडे सुपूर्द करतो. खऱ्या अर्थाने वाशी वाहतूक शाखा नवी मुंबई व आमचे आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या मॉडर्न कॉलेजचे सर्व जे प्राचार्य असतील आणि उपप्राचार्य मॅडम, भाले मॅडम असतील त्यांचे धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा हा कार्यक्रम असा आहे बघा विद्यार्थी मित्र हो, की आपण विद्यार्थी दशेतून आता तारुण्याच्या अवस्थेमध्ये आपण आलेला आहात. आपल्याला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लायसन मिळतं आणि आपण गाडी चालवायला चालू करतो. आता बरेचसे विद्यार्थी हे त्यापूर्वीच गाडी चालवतात, परंतु गाडी चालवत असताना अपघाताचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये. आपल्या देशाची अपघाताची जर परिस्थिती पाहिली तर कॅन्सरसारख्या आजारापेक्षा जास्त प्रमाणात लोक आपले रोडवर मृत्युमुखी पडतात. म्हणून खऱ्या अर्थाने नवी मुंबई पोलीस असतील आमचे किंवा आपला RTO विभाग असेल यांच्या मार्फतीने वारंवार प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि तशाच पद्धतीचा हा खऱ्या अर्थाने कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनाचा हा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये हेल्मेट आपल्याला वाटप करण्यात येणार आहे. आता हेल्मेट वाटप करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मोटरसायकलवरून खाली पडतो किंवा अपघात होतो तर प्रामुख्याने आपल्या मेंदूला मार लागतो आणि मेंदूला मार लागल्यानंतर शक्यतो माणूस जगत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला हेल्मेट घेण्याची सक्ती शासनाने जरी केली असली परंतु आम्ही सक्तीने नाही, परंतु आम्ही आमच्या सहकार्याने आणि तुमचा अपघात होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने हेल्मेट आपण देत आहोत. कारण आपले आपण करा सोडवण, आपली सोडवण आपणच करायची. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे. आता संसार बंधन तुम्ही आम्ही तोडू शकत नाही, परंतु कमीत कमी त्या कामामध्ये आपण आपली सुरक्षा आणि इतरांची सुरक्षा आपण घेऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये किती लोकांकडे लायसन आहेत? आता सगळ्यांच्याकडे आहे, म्हणजे विदाऊट लायसन कोणी नाही. कारण साहेबांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं की एकदा फक्त विचारा. आपण लायसन काढले त्याबद्दल आपले वाहतूक शाखेतर्फे धन्यवाद मानतो. आणि हा जो हेल्मेट वाटपाचा जो कार्यक्रम आहे हो याच्यासाठी आहे की आपण हेल्मेट घालूनच प्रवास करायचा. त्यानंतर ट्रिपल सीट जायचं नाही, सिग्नल तोडायचा नाही ना, बरोबर. ह्या पद्धतीने आपण वाहतुकीचे नियम पाळायचे. आता आपण सगळे 18 वर्षाच्या पुढे म्हणजे आपण मतदार पण आहात देशाचे, म्हणजे आपण उद्याचे भविष्य आहात. तर दारू पिऊन वाहन कुणी चालवायचं नाही, ट्रिपल सीट वाहन चालवायचं नाही, रॉंग साईड वाहन चालवायचं नाही. एखाद्याला कट मारून जाणून बुजून एखादा कुणीतरी पडेल किंवा जखमी होईल अशा पद्धतीने सुद्धा वाहतूक करायची नाही. आणि आम्ही जे सांगतोय किंवा आमचे साहेब जे सांगतील ते तुम्ही तुमच्या घरी सुद्धा सांगायचं. अक्षय कुमारचा एक पिक्चर बघितलेला आहे का आपण? प्रत्येकाने एक साखळी तयार करायची, 3 लोकांना सांगायचं, त्या 3 लोकांनी पुढच्या 3 लोकांना सांगायचं, त्याच्या पुढच्यानी सलमान खान. बरं, मी अक्षय कुमार वाटलं मला. तर त्या पद्धतीने आपण सुद्धा ही साखळी करायची. पूर्वी वाहतूक विभागाचा 8 दिवसाचा सुरक्षा सप्ताह होता. किती दिवसाचा? 8 दिवसाचा. परंतु आपल्या देशामधल्या बेशिस्त नागरिकांची संख्या पाहता, आपल्या देशामधल्या बेशिस्त नागरिकांची संख्या पाहता शासनाने तो आता वर्षभर चालू ठेवलेला आहे. म्हणजे 1 माह झाला आणि 1 माह झाल्यानंतर दररोज कुठंतरी कमीत कमी 2-3 कार्यक्रम तरी आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे आपल्याला समाज प्रबोधनाची किंवा वाहतुकीच्या नियमांची किती आपण पायमल्ली करतो हे याच्यामध्ये निश्चितपणे योग्यपणे आपल्याला कळतं. म्हणून मी आपल्याला वाशी वाहतूक शाखेच्या वतीने
आणि नवी मुंबई पोलीस परिवाराच्या वतीने आपणाला पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही जे हेल्मेट वाटप करणार आहोत हे हेल्मेट आपण स्वतः परिधान करा, हेल्मेट परिधान करूनच गाडी चालवा आणि इतरांना सुद्धा हेल्मेट परिधान केल्याशिवाय गाडी चालू देऊ नका. या ठिकाणी आपण अतिशय शांत चित्ताने बसलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आमच्या आदरणीय श्री कदम सर यांचे सुद्धा या ठिकाणी साहेब वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो. त्यांचे सुद्धा आपण स्वागत करूया साहेबांचं सुद्धा. टाळ्या वाजवा. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे प्रणिता भाले मॅडम या सुद्धा उपस्थित राहिल्या, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यानंतर ज्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला त्या आदरणीय शुभदा नाईक मॅडम तुमच्या शाळेच्या प्रिन्सिपल त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. PSI पवार आणि PSI वाजे साहेब तसेच आमचे सहकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून आले, वेळात वेळ त्यांनी काढला, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि आदरणीय कदम साहेबांना विनंती करतो की आपण आपणाला मार्गदर्शन करावं. मिनिटात बरंच काही सांगितलेलं आहे. मी काय वेगळं असं जास्त काही सांगणार नाही, परंतु रोड सेफ्टी वीकचा पंधरवडा झाला, पंधरवड्याचा महिना झाला ना, आता वर्षभर रोड सेफ्टी अवेअरनेसचे प्रोग्राम घ्यायचे शासनाचे धोरण आहे. तर त्याचा उद्देश एकच आहे की देशात होणारे किंवा राज्यात होणारे अपघाताचं प्रमाण कमीत कमी व्हावं आणि लोकांची सुरक्षा राहावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. नवीन पिढीला खास करून शाळा लेवल असेल, कॉलेज लेवलला असेल, जे नवीन लायसनधारक असतील त्यांना जास्तीत जास्त अवेअर करावं, जेणेकरून वाहतुकी दरम्यान अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, हाच एक उद्देश आहे. त्याच उद्देशाने आम्ही सर्वजण आपल्या समोर आलेलो आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य गरजेचं आहे. आपलं सहकार्य म्हणजे जे कोणी चालक आहे, मोटरसायकल चालक असेल, फोर व्हीलर चालक असेल, त्यांनी प्रत्येक वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि वाहतुकीच्या नियमाचं पालन जर तुम्ही केलं तर ते अपघाताचं प्रमाण आपोआप कमी होत आहे. हे अगदी युनिव्हर्सल आहे, म्हणजे ते काय मी वेगळं काही सांगत नाही. अगदी जगाचा विचार केला तर आपल्या भारतात वाहतुकी दरम्यान होणाऱ्या अपघाताचं प्रमाण जास्त आहे. आपली लोकसंख्या पण जास्त आहे, त्याची कारणं बरीच आहेत, अपघाताला कारणं बरीच आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर वाहतुकीचे नियम न पाळणे. वाहतुकीच्या नियमामध्ये आता तुम्हाला सांगितलंच तरी की सिग्नल जम्प करणे, विदाउट हेल्मेट चालवणे, ट्रिपल सीट, रॉंग साईड, बरेच काय, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, बरेच प्रकार येतात त्यात. तर ते अपेक्षित असं असतं की तुम्हाला माहीत पण नसेल, ज्यावेळी तुम्हाला लायसन दिलं जातं त्यावेळी बरेच काही रूल्स आहेत. सेंट्रल म्हणजे मोटर व्हेकलचा एक रूल आहे, कायदा वेगळा आहे, आणि महाराष्ट्र शासनाचा एक मोटर व्हेकलचा रूल वेगळा आहे. तर त्यात बरेच कायदे आहेत. ज्यावेळी तुम्हाला लर्निंग लायसन दिलं जातं त्यावेळी तुम्हाला बरेच कायदे, सायनेजेस जे रोड साईडला असतात ते माहीत झाले असं गृहीत धरलं जातं. आणि त्यानंतर ज्यावेळी पक्क लायसन मिळतं त्यावेळी तुम्हाला सर्व काही माहीत झालेलं आहे. रोडच्या बद्दल वाहतुकी दरम्यान आपण काय काळजी घ्यायची ते सर्व तुम्हाला माहीत झालं असं कायदा गृहीत धरतो. लायसनचा अर्थ फार मोठा आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला ट्रॅफिक हवालदारने अडवलं तर पहिल्यांदा काय विचारत असेल तर लायसन आहे का तर तुम्हाला तो शासनानं दिलेली मान्यता आहे. तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासन मान्य करतं की हा आता वाहन चालवू शकतो, मग तो लर्निंग लायसन, पक्क लायसन, आणि तुम्ही लायसन घेऊन गाडी चालवू शकता. पण तो गाडी चालवणं, लायसन घेणं, त्याच्यासोबत बरेच काय अधिकाराबरोबर काही कर्तव्य पण येतात. लक्षात घ्या, आपण लोकशाही देशात आहे. लोकशाही म्हणजे जसे अधिकार आहेत तसे कर्तव्य पण आहेत. म्हणजे आपण काही कर्तव्य पाळले पाहिजेत. पादचारी जात असेल तर पादचाऱ्याला प्रथम प्राधान्यानं तुम्ही जाऊ दिलं पाहिजे. पादचारी थांबलाय आणि तुम्ही सिग्नल जम्प करून चाललाय ते संयुक्तिक नाही. असे बरेच नियम आहेत. म्हणजे तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळी लायसन तुम्ही घेता त्यावेळी. म्हणजे ते आम्ही ज्यावेळी अडवतो त्यावेळी तुम्ही म्हणता मग लायसन दिलं त्यावेळी मला हे माहीत नव्हतं असं म्हणून चालत नाही. तर तुम्ही सुजाण नागरिक आहात. आता येणारे भविष्यात गाडी चालक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. तर ते गाडी चालवताना तुम्ही अपेक्षित आहे की ह्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आज रोजी अपघातात खास करून बाईकवरून पडून अपघात होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि म्हणून हेल्मेटला महत्त्व आलेलं आहे. कारण बाईकवरचे अपघाताचं टोटल प्रमाण जर बघितलं तर त्यामध्ये बाईकचे अपघातच 50% आहे.
आणि बाईकचा अपघाताचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्यावेळी खाली पडतो त्यावेळी डोक्यालाच मार लागतो, कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे की आपण बरोबर डोकं खाली पडतं, डोक्याला प्रथम मार लागतो. डोक्याला मार लागल्यानंतर मेंदूला इजा होते आणि मेंदूला इजा हे एकदम संवेदनशील पार्ट आहे आपला मेंदू. मेंदूवर आपलं सगळं शरीर चाललेलं आहे. म्हणजे सायन्स थोडंफार आता काही विद्यार्थी असेल त्यांना माहीत आहे. तर त्याच्या मागची कल्पना ही आहे की तुम्ही हेल्मेट घातलं तर तुमची 50% सेफ्टी तुम्ही हेल्मेट घातल्यानंतरच सुरू होते. म्हणजे तुम्हाला जरी अपघात झाला, आता अपघात कधी होईल कसा होईल त्याला बरीच कारणं आहेत, मी पहिल्यांदाच बोललो, तो कसाही सांगू शकत नाही. पण तो अपघात झाल्यानंतर आपण सेफ राहिलं पाहिजे किंवा कमीत कमी जखमा झाल्या पाहिजेत किंवा सेक्युअर राहिलं पाहिजे, यासाठी ही गरजेची वस्तू आहे हेल्मेट. तर त्या हेल्मेटाला त्यामुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अपघाताचं प्रमाण जास्त करून बाईकचं आहे आणि बाईकमध्ये अपघात झाल्यानंतर डोक्याला मार लागतो, हे पाठीमागचं एक शास्त्र आहे. आणि डोक्याला मार लागल्यानंतर मेंदू आणि मेंदूनंतर बरेच कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. असं थोडक्यात त्याचा एक छोटासा सारांश आहे. तर त्यामुळे हेल्मेटला सर्वात जास्त महत्त्व आहे. 4 व्हीलर चालवताना आपण सीट बेल्ट, आता तो एक विषय सांगतो, सीट बेल्ट नाही घातला तर तुमचं एअरबॅग ओपन होत नाहीत सीट बेल्ट नाही घातला तर. आता फार मोठं उदाहरण मध्यंतर उद्योगपती काय त्यांचं सायरस मिस्त्रीचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. सायरस मिस्त्रीनं आणि त्यांच्या सोबतच्याने सीट बेल्ट घातला नव्हता, पुढच्याने घातला होता, पुढचे सेफ राहिले, पाठीमागचे दोघं डेड झाले. एवढ्या मोठे आपल्या भारताची व्यक्ती अपघातामुळे निधन झाली आणि देशाचं नुकसान झालं. तर एक उदाहरण म्हणून सांगितलं तर सीट बेल्ट सुद्धा 4 व्हीलर घालताना किती महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला ड्रायव्हरने घालणं, नंतर फ्रंटवाल्याने घालणं, त्यासोबत बॅकवाल्याने घालणं म्हणजे बॅक सीटवाल्याने, ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर अशा छोट्याच गोष्टी असतात, त्या छोट्या गोष्टीतून आपण सीख घ्यायची आहे. आता तुम्ही सुशिक्षित आहे, म्हणजे शॉर्टमध्ये सांगितलं तर ते समजलं पाहिजे. म्हणजे सीट बेल्ट किती महत्त्वाचं आहे. आणि सीट बेल्ट नाही घातला तर त्याच वेळी अपघात झाल्यानंतर परत डोक्याला लागणं, 5 फुटून बाहेर येणे, असे प्रकार आहेत. म्हणजे पाठीमागच्या सीटवाल्याने सीट बेल्ट नाही घातला आणि अपघात जोरात झाला तर त्या तुमच्या पुढची काच तोडून तो बाहेर होतो. एवढा मोठा आघात असतो. म्हणजे ज्यावेळी 100चं स्पीड असते त्याच्या डबल ते स्पीड होतो. गाडी जागेवर थांबते ना, 100च्या स्पीडला गाडी जागेवर थांबली की त्याच्या 200च्या स्पीडनं मी बॉडी माझी रिॲक्ट करते, म्हणजे माझं वजन, म्हणजे जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या अनुषंगाने मी बोलतोय. तर ह्या छोट्याच गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळी घटना घडते ज्या घरात त्याच्यासाठी ती फार मोठी असते. कारण जवळचं जीवाभावाचं आई वडील मैत्रीण मित्र मुलगा मुलगी त्यात गेलेला असतो. 2 दिवसापूर्वीचीच पाम बीचची घटना आहे, तुम्हाला माहीत पण असेल. जी घटना मी आजपर्यंत बघितली नाही अशी एक घटना आहे जी आजपर्यंत, म्हणजे माझी सर्व्हिस झालेली आहे 28-29 वर्ष, त्यामधली अशी पहिली घटना आहे की अपघात झाला रात्री 3 वाजता. 5 वाजता त्याचं काहीतरी रिपोर्टिंग झालं. ऐका, पाम बीच रात्री 3 वाजताची घटना आहे. 5 वाजता रिपोर्टिंग पोलिसला झालं. त्यावेळी फक्त डेड बॉडीतला डोकं वेगळं होतं, धड वेगळं होतं. पहिली घटना मी अशी ऑब्झर्व केली. हे झालं कसं, इथून मग परत पोलिसांचा तपास सुरू झाला. म्हणजे अशा देखील घटना घडतात. ह्या 8-10 दिवसातली ही घटना आहे. त्यामुळे तुम्ही नियम पाळावेत आणि स्वतःची सुरक्षा, आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी. सोबत आपल्याकडून चूक होऊन समोरच्याला सुद्धा धोका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. हाच त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. तर सर्वांनी आपल्या स्वतःची, कुटुंबाची, आपल्या देशाची सुरक्षा करावी आणि सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. थँक्यू. या कार्यक्रमासाठी इनऑर्बिटचे धीरज व्यास साहेब आहेत, सोबत यशलोक वेलफेअरचे आहेत. यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या माध्यमातून. तालुका अधिकारी हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची जी मुख्य गोष्ट आहे ते म्हणजे हेल्मेट, ते त्यांनी आपल्याला दिलेले आहे. त्यांचे सुद्धा मी वाशी वाहतूक शाखेच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. त्यांचं यापुढे असं सहकार्य आपल्याला मिळणार. सो फर्स्ट ऑफ ऑल मी नवी मुंबई पोलीस ट्रॅफिक पोलीस कदम साहेबांना, तुमच्या कॉलेजच्या स्टाफला, स्टुडंट्सना आणि प्रिन्सिपल मॅडमना आणि सगळ्यांना थँकफुल आहे मी की आम्हाला इकडे येण्याची परवानगी दिली आणि हे बेसिकली प्रोग्राम आयोजित करायला आम्हाला हेल्प करत आहे. हेल्मेट म्हणजे नुसतं हेल्मेट वाटप केलं आणि तुम्ही हेल्मेट घातलं हे असं नसतं.
सरांनी खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितल्या, जसं इन्सिडेंट्स होतात आणि ट्रॅफिक रूल कसं तुम्हाला पालन करायला पाहिजे, कसं तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आता हेल्मेट आहे, या हेल्मेट घातल्यावरती ह्याच्या खालती एक क्लिप असते, ती क्लिप लावणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही नुसतं हेल्मेट घातलं आणि क्लिप नाही लावली आणि समजा ॲक्सिडेंट झाला तरीसुद्धा माणूस वाचू शकत नाही. तर मग हे लक्षात ठेवायला बेसिकली तुम्ही पुष्पा पिक्चर कोणी बघितला आहे का? बघितलं, त्याच्यामध्ये एक स्टाईल आहे, राईट, स्टाईल. सो हेल्मेट घातल्यावरती पुष्पा लक्षात ठेवा आणि क्लिप लावा, अशीच क्लिप लावा. तर मग ते खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही हेल्मेट घालताना तुम्हाला ते लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला पुष्पा स्टाईल मारायची आहे, क्लिप लावायचं आहे. तर मग ते खूप इम्पॉर्टंट आहे. एक तुम्हाला मी सुद्धा एक इन्सिडेंट सांगतो. थोडा सरांचं सांगायचं एक गंभीर इन्सिडेंट्स आहे. एक रिक्षा ड्रायव्हर होते, मुंबईमधलीच काही वर्षांपूर्वीची स्टोरी आहे. आणि त्यांचा एक मुलगा होता जो तुमच्यासारखाच यंग होता. त्यांनी एक्झाममध्ये चांगले मार्क मिळवलेले होते आणि त्याने त्याच्या बाबांना बाईक मागितली होती. तर ते रिक्षा ड्रायव्हर असून त्यांनी त्याच्या मुलाकरता बाईक घेतली होती नवीन. तो नियम फॉलो करायचा, सगळ्या गोष्टी करत होता, सगळं प्रॉपर बाईक चालू होता. काही महिन्यानंतर मग त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. तर कॉलेजनंतर मला होती लग्नाची काहीतरी साडी घ्यायला जी प्रेस करायला दिली होती ती घ्यायला तो बाजूच्या दुकानामध्ये जात होता. तर तो दुकान बाजूलाच आहे, काय हेल्मेट घालायची गरज आहे. हेल्मेट त्यांनी घेतलं, पण त्यांनी हेल्मेट ठेवलं मिररला हेल्मेट ठेवलं. तो गेला, मध्ये रस्त्यामध्ये एक दगड आला, दगडावरून तो पडला आणि त्याला इंजुरी झाली. दुसरा एक रिक्षावाला होता, त्याने बघितलं बाबा कोणतरी कॉलेजमधला यंग स्टुडंट पडलेला आहे, त्याला आपलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग त्याच्या घरच्या फॅमिलीला बोलवलं. फॅमिली त्याच्या बाबावर सगळं बघून एकदम शॉक झाले. तो म्हणजे बेसिकली कॉमामध्येच होता, तो ऑपरेशन वगैरे त्याचं करायचं होतं. आता त्याच्या बाबांना बेसिकली एक प्रश्न होता की मुलीचं लग्न जे आलेलं आहे त्याच्याकरता साठवलेले पैसे वापरायचे की माझ्या मुलाकरता वापरायचे जो डेथ बेडवरती आहे. तर मुलगीसुद्धा समजूतदार होती, तिचे होणारे हस्बंड होते ते समजूतदार होते. त्या लोकांनी सांगितलं पहिले मुलाचा जीव वाचू दे, आपण साधा तरी लग्न करूया, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर मग तिने जो काय लग्नासाठी जमवलेला खर्च होता, जो काय पैसे होते ते सगळे त्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी वापरले. आता 2 वर्षाच्याहून जास्त होऊन गेलेत, अजूनपर्यंत तो मुलगा कॉमामध्ये आहे, अजूनपर्यंत तो काय बरोबर झाला नाही आहे. सो मॉरल असं आहे की जे आपण समजा रूल फॉलो करत नाही तर आपल्यामुळे आपल्या फॅमिलीला खूप खूप त्रास होतो. त्या एका क्षणासाठी आपण रूल फॉलो करत नाही, पण एक क्षण खूप इम्पॉर्टंट असतं आणि नंतर मग ते अख्ख्या फॅमिलीला मागे खेचून जातं, अख्ख्या फॅमिलीला इमोशनली डाऊन करून टाकतं. सो तुम्ही फक्त स्वतःचा विचार नका करू, स्वतःच्या फॅमिलीचा पण विचार करा, बाकीच्या लोकांचा पण विचार करा आणि हेल्मेट घाला, सीट बेल्ट घाला, ट्रॅफिक रूल्स फॉलो करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी फक्त एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो, अजून खुशवणे ही मोठी गोष्ट आहे. हे फक्त नॉर्मल हेल्मेट नाही आहेत, हे हेल्मेट बेसिकली आम्ही वेस्ट प्लॅस्टिकमधून बनवलेले आहेत. सो अरेबियन सीमध्ये बेसिकली आपले जे प्लॅस्टिक टाकलं जातं, डंप केलं जातं, ते आम्ही BMC आहे किंवा बाकीचे महानगरपालिका त्यांच्यातून आम्ही प्लॅस्टिक्स कलेक्ट करतो ते समुद्रामधले. ते प्लॅस्टिक आम्ही ते रिसायकल करतो, सेग्रिगेट करतो, रिसायकल करतो आणि ते रिसायकल केल्यानंतर जेव्हा आम्ही काही प्रोडक्ट्स बनवतो, जसे बेंचेस बनवतो, आम्ही रेनकोट्स बनवतो, बॅरिकेडसुद्धा बनवतो आणि तसेच काही ABS प्लॅस्टिक रिसायकल करून त्याच्यामध्ये आम्ही हेल्मेट बनवतो. आता हे हेल्मेट कसे बनवलं आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ बघूया. त्याच्या आधी फक्त 2 मिनटं मी धीरज सरांना सांगतो की 1-2 शब्द तुम्हाला बोलावे. धीरज सर इनऑर्बिट मॉलमधून आहेत. सो बेसिकली प्रत्येक गोष्ट असते, जसे ही आमचं CSR प्रोजेक्ट आहे, ते विदाउट फंडिंग पॉसिबल होत नाही, त्याच्याकरता फंडिंग इनऑर्बिट मॉलने केलं आहे. म्हणून मी इनऑर्बिट मॉलचा खूप थँकफुल आहे आणि धीरज सरांना मी 2 शब्द बोलायला सांगतो. सबसे पहले थैंक यू कदम सर का आने के लिए, आज के इवेंट के लिए, एंड थैंक्स टू आलोक ऑल्सो पूरा ऑर्गेनाइज करने के लिए इवेंट, एंड कदम सर के साथ पूरे ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट को, इनफैक्ट स्पेशली जो रोड सेफ्टी का जो अभियान चल रहा है. सो जैसे सर ने भी बोला कि एक हफ्ते या 15 दिन तक सीमित नहीं रहना चाहिए ऐसे प्रोग्राम, ये तो साल भर चलने चाहिए, बट उनके लिए पॉसिबल नहीं है साल भर चलाना, ठीक है, बिकॉज उनके पास और भी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हैं. तो हमें एज ए नागरिक हमारी जिम्मेदारी बनती है
कि वो तो 15 दिन 1 महीना चलाएंगे, बट उसके बाद हमारी जिम्मेदारी है सारे नियमों का पालन करना। जैसे आलोक ने भी कहा कि एक्सीडेंट यदि होता है उसमें कुछ भी नुकसान होता है तो उसका नुकसान सिर्फ हमें नहीं है, हमारे से जुड़े हुए जितने भी लोग हैं, सिर्फ फैमिली नहीं, उसके अलावा भी आप यदि कोई जगह पे काम कर रहे हो तो वो जगह भी आपके ऊपर, बिकॉज आप जो वहाँ पे अपनी भूमिका निभा रहे हो वो जगह भी आपके ऊपर डिपेंडेंट है। तो उन सब चीज़ों को ध्यान में रख के हमें अपनी सुरक्षा सबसे ऊपर रखनी चाहिए, ठीक है। सो जैसे हम जिम्मेदारी की बात कर रहे थे, तो इनऑर्बिट भी एक जिम्मेदार ऑर्गेनाइजेशन है। उसी जिम्मेदारी के चलते ये एक छोटा सा, ऐसी बहुत सारी चीज़ें हम एज ए कंपनी करते हैं, बट दिस वाज वन ऑफ सच इनिशिएटिव, एंड थैंक्स टू आलोक फॉर मेकिंग दिस पॉसिबल, एंड थैंक्स टू कदम सर, एंड थैंक्स टू मैम फॉर गिविंग अस दिस अपॉर्चुनिटी टू डू इट इन योर कॉलेज। थैंक यू सो मच। आता हा व्हिडिओ बघा सर्वांनी. आणि ऑब्विसली समोरचा माणूस जो चुकी करतोय त्याच्यामुळे आपण सुद्धा चुकी करतो. आपण एक टेस्ट घेऊया की आणि समजा तुम्ही सगळेजण पास झाला टेस्टमध्ये तर सगळ्यांना हेल्मेट मिळेल. ओके, तर तुमचा हात घ्या आणि सगळ्यांनी आपला हात पुढे घ्या, बोट घ्या आणि तुमच्या लेफ्ट चीकवरती बोट ठेवा. लेफ्ट चीक. आता मी मुद्दा पण राईट वरती ठेवला आहे बघायला की कोण चुकतंय म्हणून. तर काही लोकांनी लेफ्ट वरून बरोबर लेफ्ट वरती ठेवलं, काही लोकांनी माझं बघून चुकून त्यांनी राईट वरती ठेवलं, काही लोकांनी लेफ्ट वरती ठेवून नंतर परत राईट वरती घेऊन गेले. ते लोक एकदम डेंजरस असतात. बेसिकली आपण जेव्हा रोडमध्ये असतो, समोर असतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बघून आपण तसं ड्रायव्हिंग करतो किंवा समोरच्याने ब्रेक मारला तर आपण लगेच ब्रेक मारतो किंवा ते बेसिकली इन्स्टिंक्ट्स असतात. तर मग आपण चुकी करू नये आणि समोरच्या लोकांनी चुकी केलेली आपण ती समोरचं सिग्नल तोडतो, समोर आपण सुद्धा तोडायचं असं नाही आहे. वी हॅव टू यूज अवर ब्रेन्स आणि आपण स्वतः आपले रूल्स फॉलो करायचे आहेत. तुमच्या एक्झाम्स आहेत, आता एक्झाममध्ये बाजूचा माणूस समजा कोणतरी चुकीच्या गोष्टी लिहितोय आणि तुम्ही सुद्धा चुकीचा कॉपी केला तर तुम्ही सुद्धा फेल होणार. सो मेक शुअर दॅट तुम्ही सगळे रूल्स फॉलो करा आणि प्रॉपर सगळे रोड सेफ्टीचं नियम पालन करा. आता व्हिडिओ बघूया आपण सर.